हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजची रेसिपी आहे ब्रेड आमलेट. ब्रेड आमलेट बनवण्यासाठी कोथिंबीर, मिरची, कांदा, टोमॅटो आणि 2 अंडी घेतलेले आहेत. मला 2च ब्रेड आमलेट बनवायचे होते म्हणून मी 2 अंडी घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढं बनवायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही सामग्री कमी जास्त करून घेऊ शकता. गॅसवरती अशा प्रकारे पॅन गरम करायला ठेवायचा आहे. पॅन थोडासा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपली ब्रेड अशा प्रकारे ठेवून याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. लहान मुलांना अंडी आवडत नसतील, मुलं अंडी खात नसतील तर तुम्ही हे अशा प्रकारे बनवून देऊ शकता. अशा प्रकारे पण बनवून दिल्याने खूप चांगलं पौष्टिक आहार हे बनू शकते. टिफिनला, लंचला ही अशा प्रकारे कधी कधी तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. मुलं आवडीने खातील, त्याचा टेस्ट पण चेंज होईल आणि अंडी आवडायला लागतील मुलांना. हे अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या पद्धतीने ही ब्रेड ब्राऊन रोस्ट करून घ्यायचं आहे. ब्रेड चांगल्या प्रकारे रोस्ट झाल्यानंतर हे आपल्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे. ब्रेड रेडी झालेली आहे. अशा प्रकारे ब्रेड बाजूला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक छोटंसं बाउल घ्यायचं आहे. बाउलमध्ये असं दोन्ही अंडी घातलेली आहेत मी. त्यानंतर याच्यामध्ये कांदा, आपण बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची हे सगळं सामग्री जे आपण बाजूला रेडी करून ठेवलेलं होतं ते सगळं यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर थोडंसं मिरची पावडर, थोडंसं धनिया पावडर, थोडंसं गरम मसाला, थोडंसं हळदी पावडर, हे सगळं तुम्हाला जे मसाले आवडतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला जे जे मसाले आवडतील ते यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्यानंतर हे असं बॅटर बनल्यानंतर सगळं बॅटर तुम्ही एकजीव होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने हे एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने खूप छान आणि टेस्टी ब्रेड आमलेट बनवून रेडी होतात. तुम्ही या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. हे बघा, अशा पद्धतीने सगळं सामग्री सर्व आपल्याला मिसळून घ्यायचे आहे. त्यानंतर परत पॅन ठेवायचा आहे गॅसवरती. पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल ॲड झाल्यानंतर आपण जे मिश्रण रेडी केलेलं होतं ते या पॅनवरती अशा प्रकारे तेलामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर हे असं पसरून घ्यायचं आहे, कारण जे आपली सामग्री आहे आपण त्यामध्ये ॲड केलेली जे सामग्री आहे ती चांगल्या प्रकारे रोस्ट व्हायला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने थोडंसं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर चांगल्या पद्धतीने एका साईडनं भाजल्यानंतर तुम्ही हे असं ब्रेड ठेवू शकता. मी थोडंसं छोटं बनवलेलं आहे म्हणून ते मला जमलं नाही, पण तुम्ही थोडंसं पॅनवरती चांगल्या पद्धतीने पसरवून घ्या. हे बघा, अशा प्रकारे रेडी होतं ब्रेड आमलेट. खूप छान आणि खूप टेस्टी बनलेलं होतं. बाहेर एवढं टेस्टी बाहेर पण नाही बनणार. अशा पद्धतीचं तुम्ही बनवून पहा. खूप छान असं ब्रेड आमलेट बनलेलं होतं. हे बघा, अशा प्रकारे आपलं ब्रेड आमलेट रेडी झालेलं आहे. टेस्ट पण खूप छान येतो आणि मुलं खातात पण नक्की. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी ट्राय केली का. खूप छान ब्रेड आमलेट बनलेलं होतं. टेस्ट पण खूप भारी लागत होता. हे बघा, हिच्यासाठीच बनवले.